ओबीसी समाजाकडनं बोलताना मला असं वारंवार असं वाटतं की पंकजा मुंडे ह्याच्यावरती फार म्हणजे आम्ही बघतो की छगन भुजबळ तिथे जाऊन सभा घेत आहेत, मोर्चे घेत आहेत, लिडरशिप करत आहेत ओबीसींचं तिथे सरकारमध्ये असूनसुद्धा. पंकजा मुंडेंना नाही वाटत असं की आपण की जसं मुंडे साहेबांचं नेतृत्व होतं नाही, मला वाटतं आणि मी करते, पण माझी पद्धत आहे. मी स्वतः जेव्हा राजकीय आरक्षण धोक्यात आलं ओबीसीचं, तर माझे प्रेस काढून बघा तुम्ही की ओबीसीचं आरक्षण, राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. खरंच झालं नाही, म्हणजे माझे बोलायला म्हणतात ना आपण, योगायोग झाला. बोला फुलाची गाठ पडली. कधी कधी असतं की आपलं तोंडून गेलं. तर मी उभी राहिले. मी हे तुमच्या डायसवर बसून मानतेय की संविधानिक दृष्ट्या चौकटीतलंच आरक्षण मान्य आहे, त्याच्या पलीकडचं नाही. मी कोणालाही आरक्षणाच्या बाबतीमध्ये विरोध करत नाही. याचं कारण माझा एक सुसंस्कृत पद्धतीने राजकारण करण्याचं पद्धत आहे. माझे वडील ओबीसी होते. ओबीसीच्या चळवळीमध्ये नेहमी ते पाठीशी उभे राहिले. पण त्याच्याबरोबर त्यांनी अनेक समाजही जोडले. ते 18 पगड जातीचे नेते होते. तेव्हा ते जर म्हणाले की आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, तर मी त्यांच्या विचारांनी, त्यांच्याकडून जे शिकून बोलते, मी पण म्हणते की माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे. पण मी हेही त्याच्यावर म्हणते, जे तेही म्हणायचे की सामाजिक मागासलेपण हे फार मोठी पीडा आहे आणि राजकीयदृष्ट्या त्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही.